या चहा प्यायला मंडळी. राम राम मंडळी, कसे आहात? जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू. तर प्रथम आपल्या देवबाप्पांचं नाव घेऊन आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे 1 जुलै आणि आज आहे नॅशनल डॉक्टर्स डे. तर सर्व वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना, माझ्या मैत्रिणी आहे, माझी मावशीची मुलगी शिकती आहे, तर त्यांना सुद्धा हॅपी नॅशनल डॉक्टर्स डे. तर आणि सगळ्यांचं रुटीन आजपासून व्यवस्थित स्टार्ट होतं. तर माझे मिस्टर सकाळीच ऑफिसला गेलेले आहेत. तर घरातलं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता पूजा झालेली आहे, मस्त प्रसन्न झालंय. तर आता मी बनवते आहे ड्रायफ्रूट लड्डू आणि हे स्मरणसाठी खास करून बनवते आहे, कारण ड्रायफ्रूट मुलांसाठी खूप चांगले असतात. तर काय रेसिपी आहे हे मी तुम्हाला दाखवतेच, तर तुम्हीही ट्राय करू शकता. तर अगदी लहान मुलांनीच खायला पाहिजे असं काही नाही, तुम्ही सुद्धा खाऊ शकता आणि खूप चांगले असतात ड्रायफ्रूट, सगळ्यांनाच माहिती आहे. तर कशी रेसिपी आहे मी तुम्हाला दाखवते. कपाने मी मेजरमेंट घेतलेला आहे. तुमच्याकडे जर असे कप्स असतील तर चांगली गोष्ट आहे, नसतील तर तुम्ही वाटीने सुद्धा घेऊ शकता. तर इथे अर्धा कप काजू घेतलेले आहेत, अर्धा कप मी इथे हे अक्रोड घेतलेला आहे, अर्धा कप इथे बदाम घेतलेले आहेत. 1/3 कपने काय घेतलेला आहे, हा 1/3 कप आहे, बघू शकता. 1/3 कपने मी हे काय घेतलेले आहेत, सनफ्लावर सीड घेतलेले आहेत. 1/3 कप पंपकिन सीड घेतलेले आहेत आणि हे मी ह्या मेजरमेंटने 1/4 कप आहे, हा बघू शकता 1/4 आहे. तर याने हे ब्लॅक सिसमे सीड्स हे घेतलेले आहेत 1/4. आणि इथे मी फ्लॅक्स सीड्स, अलसी म्हणतात त्याला, फ्लॅक्स सीड, तर ते मी 1/4 कप घेतलेले आहे. आणि या मोठ्या कपाने म्हणजे 1 कप, 1 बाउल असा असेल तर 1 फुल कप हा खजूर घेतलेले आहेत. तर खजूर मी त्याच्यातल्या ज्या बिया असतात किंवा सीड असतात ते काढून असे घेतलेले आहेत. तर हे असे ड्रायफ्रूटचे लाडू मी बनवणार आहे. तर तुमच्याकडे कोणतेही ड्रायफ्रूट असतील तर तुम्ही त्या पद्धतीने बनवू शकता. तर चला मग रेसिपीला स्टार्ट करूया. तापायला ठेवलाय. आता सगळ्यात आधी आपण काय करूयात, काजू टाकून घेऊया त्याच्यामध्ये आणि काजू एक 5 मिनिटं रोस्ट करून घेऊया. आता तुम्ही काजू बघू शकता, असे काजूवर डाग पडलेले आहेत, ब्राउनिश झालेले आहेत थोडेसे काजू. आता आपण हे काढून घेऊयात एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये. काजू अशा भाजलेल्या आहेत. आता आपण याच्यामध्ये टाकूयात बदाम. आता आपण बदाम ही थोडेसे डाग पडेपर्यंत, जसे काजूला तर ब्राउनिश डाग पडले तसे 5 मिनिटं रोस्ट करून घेऊयात. आता बदाम पण छान रोस्ट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता असे ब्राऊन हे झालेले आहेत. आता आपण बदाम काढून घेऊयात त्याच परातीमध्ये किंवा ताटामध्ये. बदाम आणि काजू छान रोस्ट झालेत.
आता आपण नेक्स्ट आपले जे अक्रोड आहेत ते 5 मिनिटं असे रोस्ट करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला सगळे जे जिन्नस आहेत ते काय करायचे आहेत, रोस्ट करून घ्यायचे आहेत. तर अक्रोड 5 मिनिटं लागतील, बाकी सगळे जे आहेत ते फक्त 2-2, 3-3 मिनिटं परतून घेतले, लालसर करून घेतले तरी चालेल. कारण बाकीचे जे जिन्नस आहेत ते थोडेसे बारीक आहेत, त्यामुळे 5 मिनिटं नाही लागणार, त्याला 1-2-3 मिनिटं लागतात. आणि आपल्या डेट्सला 3 मिनिटापर्यंत थोडंसं परतून परतून भाजून घ्यायचं आहे. आता हे सगळे भाजून मी रोस्ट करून घेतलेले आहेत आणि थंड झालेत हे सगळे जिन्नस. आता हे काय करायचंय, मिक्सरला आपल्याला काय करायचंय, वाटून घ्यायचंय. आपल्याला बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही, अशा पद्धतीने काय करून घ्यायचंय, मिक्सरला वाटून घ्यायचंय. तर याच्यामध्येच मी एक 7 ते 8 वेलची थोड्याशा तव्यावरती गरम करून घेतल्या होत्या, त्या घालतीये. तर इथेच ते बारीक होऊ शकता, मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे वाटण. तर जास्त मोठंही नाही आहे आणि बारीकही नाही, असं मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर चुकून एखादे ड्रायफ्रूट असे राहिले असतील तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आपल्या दातांजली आले तर तेही छान वाटतात. आता काय करायचंय, जे बाकीचे उरलेले डेट्स आहेत ते मिक्सरला फिरून ह्याच्यामध्ये टाकते. तर मिक्सरला डेट्स मी असे बारीक करून घेतलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये परत पुन्हा मी हे जे बारीक केलेलं वाटण आहे ते घालून मिक्स करून काय करणार आहे, परत त्याच्यामध्ये ओतणार आहे. त्याच्यामुळे काय होईल, हे जे मिक्सरला आपलं डेट्स चिकटलेत ना ते पूर्ण निघून येतील. तर खजूर म्हणजे डेट्स आपण सगळे मिक्सरला ह्याच्यात मिक्स केलेले आहेत आणि आता बघू शकता त्याच्यात ऑलरेडी एक सॉफ्टनेस आलेला आहे खजूरमुळे. तर लाडू आपसुकच वळायला लागलेले आहेत. जर तुम्हाला लाडू वळताना थोडासा तुपाचा हात फिरवायचा असेल तर फिरवू शकता. ड्रायफ्रूटचं एक स्वतःचं आपलंच तेल असतं, त्याच्यामुळे मला वाटत नाही की गरजेचं असेल म्हणून. आणि काळ्या तिळामुळे हे थोडंसं काळपट रंगाचं झालेलं आहे, पण हे तब्येतीला खूप चांगले असतात काळे तीळ, तुम्ही नक्की वापरू शकता. तर मी आता लाडू वळायला घेते आणि तुम्हाला सगळे लाडू वळून झाल्यानंतर दाखवते. तर हे बघा, लाडू असे वळालेले आहेत आणि मी छोटे छोटे बनवते, जास्त मोठे सुद्धा नाही आणि जास्त बारीकही नाही. कसा रे लाडू? छान आहे. अरे बापरे, आवडला तुला? थांब होतो, संपव लवकर. तर हे बघा, अशा पद्धतीने सगळे लाडू मी वळवलेले आहेत आणि आपले हे ड्रायफ्रूट लाडू तयार आहेत. तर तुम्ही तुमच्या मुलांना बनवून घरच्या घरी असं काहीतरी देऊ शकता. अगदी इझी आणि अगदी म्हणजे मी खूप जास्त काय काय सामान घेतलेलं आहे, पण तुम्ही मोजक्या सामानामध्ये काजू, बदाम, पिस्ता जरी असले तरी त्याच्यामध्ये सेम अशा पद्धतीने लाडू बनवू शकता. मंडळी, चहाचा टाइम झालेला आहे आणि मस्त आल्याचा चहा. तसा मी रोजच आल्याचा चहा बनवते. मस्त आलं. चला तर मग आम्ही चहा पिऊन घेतो. जर व्हिडिओ आवडल्यास
लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.